आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करते आहे साद तुला भाग 4. 19 तासांचा प्रवास करून शरयूने तिच्या आयुष्याच्या नव्या आणि अनपेक्षित वळणावर पाऊल टाकलं होतं. एरोप्लेनमध्येही तिचे डोळे शांत नव्हते. डॅडचं ते गूढ वाक्य आणि मल्हारचा विश्वासघात या दोन्ही गोष्टी तिच्या मनातून क्षणभरही दूर झाल्या नव्हत्या. अखेर रोममधील फ्युमिचिनो एअरपोर्टवर त्यांचं विमान उतरलं. विमानाची पायरी उतरताच इटलीच्या हवेतील ओलावा आणि शांत सौम्य सूर्यप्रकाश तिच्या त्वचेला स्पर्शून गेला. रोमचं वातावरण भारताच्या गोंधळातून पूर्णपणे विश्रांती देत होतं. एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावर रस्त्यांवर युगांचा इतिहास घेऊन उभी असलेली भव्य आर्किटेक्चर आणि रंगाची शांतता होती. प्रत्येक गोष्ट नवीन आणि आकर्षक होती. वनराज उत्साहाने तिला बोलला, शरू बघ किती छान आहे इथे. मॉम आणि डॅडने किती विचार करून तुला इथं पाठवलंय आणि आता तर तू यातून नक्की बाहेर पडशील. तो हसत तिच्याकडे पाहत म्हणाला. पण जिथं दुसऱ्या कोणत्याही वेळी शरयूने कॅमेरा काढून या दृश्यात हरवून जायला हवं होतं, तिथं आज ती शांत होती. तिचे डोळे पाहत होते पण कसलीच नोंद करत नव्हते. आज तिच्या मनात बाह्य सौंदर्य नव्हे तर अंतर्गत विद्रुपता होती. तिच्या नजरेसमोर प्राचीन कोलोसियम किंवा ट्रेव्ही फाउंटनचा निळा रंग नव्हता, तर मल्हारच्या डोळ्यांचा भेसूर हसरा आणि दुसऱ्या बाजूला डॅडच्या चेहऱ्यावरील वेदना दिसत होती. वनराजला ते पाहून पुन्हा वाईट वाटलं, कारण ती पहिल्यासारखी भरभरून बोलतही नव्हती. रजनी आत्या त्या दोघांना एअरपोर्टवर न्यायला आलेली. दोघंही तिला आत्मीयतेने भेटले. शरयू अतिशय शांत होती, पण कदाचित बाबांनी रजनी आत्याला थोडीफार कल्पना दिली असावी, त्यामुळे तिने काही विचारलं नाही आणि अखेर त्यांच्या कारमधून ते घरी निघाले. रस्त्यावरून जाताना वनराज उत्साहाने इथल्या शांत जीवनशैलीबद्दल बोलत होता, पण शरयू केवळ मान हलवत होती. तिच्या वागण्या बोलण्यात कसलाच उत्साह नव्हता. ती हरवल्यासारखी झालेली. वनराज एक रात्र थांबला आणि दुसऱ्या दिवशी निघून गेला, पण याचा पत्ताही शरयूला नव्हता. ती बस तिच्या रूममध्ये असलेल्या एका खिडकी शेजारी बसून खिडकीतून बाहेर दिसणारं दृश्य पाहत राहायची. मनात मात्र काहीतरी तुटत होतं. खिडकीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला मेपलच्या जुन्या झाडांची रांग दिसत होती. शरद ऋतू सुरू असल्याने त्यांची हिरवीगार पाने आता लाल, नारंगी आणि सोनेरी रंगात न्हाऊन गेली होती. वाऱ्याच्या एका हलक्या झुळकीने पिवळ्या पानांचा सडा खाली पडत होता. ते दृश्य इतकं शांत आणि विलोभनीय होतं की कोणीही त्यात हरवून जावं. शरयू मात्र त्या दृश्यात हरवली होती आणि नव्हतीही. तिच्या डोळ्यात ती पडणारी पाने नव्हे तर मल्हारने तोडलेल्या तिच्या हृदयाचे तुकडे पाहत होते. प्रत्येक पान खाली पडताना तिला वाटत होतं की तिच्या जुनाट हसऱ्या आयुष्याचा एक अंश खाली गळून पडतोय. ती फक्त निशब्दपणे तिथे बसून राहायची. बाहेर सौंदर्य होतं, पण तिच्या आत दुःख होतं. जणू ती झाडं तिच्याच भावनिक पतनाची कथा रंगीत पानांनी सांगत होती. आज इथं रोममध्ये येऊन आठवडा झालेला शरयूला, तरीही तिला त्या वेदनेतून बाहेर काही पडता येत नव्हतं. आताही तिने हळूच डोळे उघडले आणि हातातला थंड झालेला कॉफीचा मग खिडकीच्या कट्ट्यावर ठेवला. बाहेर रोमची शांत आणि सुंदर सायंकाळ पुढे सरत होती, पण शरयूसाठी प्रत्येक रस्ता रिकामा आणि प्रत्येक क्षण ओझं वाटत होता. रूममध्ये फक्त शांतता होती. ती एकटी बसून आहे हे तिच्या आत्याला पाहवत नव्हतं. दरवाजावर हळूच थाप पडली. शरयू, किती वेळ झाली बेटा? काय सारखी रूममध्ये बसतेस? चल खाली चल, नाहीतर माझ्यासोबत बाहेर तरी चल. शरयूने एक खोल श्वास घेतला आणि दार उघडलं. काय हे, कसा चेहरा केलायस? चल जरा बाहेर जाऊ, म्हणजे तेवढंच तुलाही बरं वाटेल, आत्तू म्हणाली. तिला नाही म्हणायचं होतं, पण तिने आत्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचं समजावून पाहून तिनं थोडा विचार केला. हो आत्तू, 2च मिनिट दे, मी तयार होते. शरयू बाहेर पडण्यासाठी तयार झाली. आत्याने तिला जबरदस्तीने रोमच्या गजबजलेल्या पियाझा चौककडे नेलं. रस्त्यावरील लोकांना पाहिल्यावर कदाचित तिचं मन रमेल असं तिला वाटत होतं. ते रोमच्या पियाझा रोडवर पोहोचले. तिथे बरेच लोक रस्त्यावर फिरत होते. तिचं मन तिथं लावण्याचा ती प्रयत्न करत होती. सर्वांना पाहत होती, पण ते लागत नव्हतं.
इतकं सोपं असणार होतं का हे तिच्यासाठी? मनाच्या तळात खोल जाऊन बसलेलं त्याचं अस्तित्व असं सहज पुसता येणार होतं का तिला? चालताना पाठीमागून एक व्यक्ती घाईतच कुठेतरी निघाली होती. त्याचा धक्का तिला जोरातच लागला. ओ आय एम सॉरी, आय वॉज इन हरी, तो माणूस म्हणाला. इट्स ओके, ती म्हणाली. पण निघून गेलेला तो पाठमोरा व्यक्ती बराच फिट दिसत होता. त्याचं ते फिट असणं पाहून तिला पुन्हा तोच आठवू लागला. फ्लॅशबॅकमध्ये शरयू त्या सकाळी तिच्या नियमित जिममध्ये पोहोचली होती. ती वॉर्मअप करत होती आणि सहजच तिची नजर समोर गेली. पाठीमागूनच पूर्णपणे फिट दिसणाऱ्या त्या व्यक्तीने पहिल्यांदा तिच्या मनाला भुरळ घातलेली. तो डंबल पुलअप करत होता. त्याची शरीरयष्टी खरंच आकर्षक वाटत होती, पण तिला फक्त त्याची पाठ दिसत होती. हा मागून एवढा आकर्षक आहे, पण पुढून तेवढाच आकर्षक असेल तर मानलं, ती मनातच म्हणाली. तो आता वेट उचलण्याची तयारी करत होता. त्याच्या शरीराची बांधणी, त्याची उंची आणि खांदे पाहून तिला उगाचच काहीतरी वेगळे पण फील होत होतं. आणि तो इतक्या शांतपणे आत्मविश्वासाने उभा होता की शरयूचं लक्ष आपोआपच त्याच्याकडे गेलं वाचून राहत नव्हतं. त्याने वेट उचलण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचा जोरदार श्वास, त्याच्या दंडाच्या प्रत्येक नसेवर आलेला ताण स्पष्ट दिसत होता. शरयूची नजर त्याच्या ताकदीवर आणि सुडोल बॉडीवर खिळलेली होती. कोणाकडे डुंकूनही न पाहणारी ती आज पहिल्यांदा तिला काय झालंय ते तिलाच कळत नव्हतं. काही सेकंदानंतर त्याने वेट खाली ठेवलं आणि चेहरा पुसण्यासाठी मागे वळला. आणि त्या क्षणी मात्र शरयू क्षणभर श्वास घ्यायलाही विसरली. हृदयात ही काहीतरी खोल हलचल झाली होती. तिला तत्क्षणी तिच्या बाईकला क्रॉस करून जाणारा आणि डोळा मारणारा तो अननोन तेव्हाचा फेस म्हणजे तेच डोळे आठवले. हो, ते तेच डोळे होते. अरे हा तर तोच आहे. हो, तोच तर आहे. एव्हाना त्याची नजर तिच्यावर येणार, पण तिने मुद्दाम लक्ष नसल्याचं दाखवलं आणि तिच्या वर्कआउटवर लक्ष केंद्रित केलं. पण मनात मात्र त्याचा विचार जराही बंद होत नव्हता. त्याचा चेहरा पाहताच तिला तो दिवस आठवत होता जेव्हा भर रस्त्यात तिच्या अभिमानाला आव्हान देणारा बाईक रेसिंगमधला तो अनोळखी प्रतिस्पर्धी. तिचं हृदय अनामिक हुरहुरीने धडधडलं. खरं तर त्याला बघून घेणारे असं म्हणालेली ती, पण आज तो असा तिच्या समोर असताना मात्र त्याच्याकडे जाऊन बोलण्याची तिची हिंमत काही झालीच नाही. तिच्या मनात राग होता त्याच्याबद्दल, कारण तिच्या अभिमानाला एक प्रकारे आव्हान केलं होतं त्याने. आणि त्याचं एवढं देखणं रूप पाहून तीव्र आकर्षण सुद्धा वाटत होतं. दोन्ही भावना एकत्र मनात उसळल्या होत्या त्याला पाहून. नाही म्हटलं तरी त्याच्याबद्दल मनात प्रचंड कुतूहल सुद्धा निर्माण झालेलं. तिला तेव्हा कुठं माहिती होतं की हाच तो मल्हार आहे आणि तो आपल्या आयुष्यात अशा प्रकारे येऊन वादळ उठवणार आहे. शरयू, अगं काय विचारलं मी? आत्तूचा आवाज आला तशी ती तंद्रीतून बाहेर आली. काय काय म्हणालीस? अगं कसं वाटतंय आता तुला? इथलं वातावरण आवडते की नाही? हो, छानच आहे. तिनं फक्त साधं स्मित केलं. वॉक करत त्या दोघे आता बऱ्याच दूर आलेल्या. आता तिथं समोर रस्त्यावर एक अनोळखी जोडपं डान्स करत होतं. रस्त्यावरील एक कलाकार मस्त धून वाजवत होता आणि एक कपल दोघंही त्यावर डान्स करण्यात पूर्णपणे हरवून गेले होते. शरयूची नजर त्या डान्स करणाऱ्या जोडप्यावर पडली आणि त्याच क्षणी तिला पुन्हा तो आठवला. खरं तर त्याला विसरायचं म्हणून ती तिच्या आत्तूसोबत बाहेर पडलेली, पण तिला प्रत्येक गोष्ट बस वेड्यासारखी मल्हारपर्यंत आणून सोडत होती. आत्तू, प्लीज जाऊया का घरी? ती जडवलेल्या आवाजात म्हणाली. अगं काय झालं? काही नाही, मला बस घरी जायचं आहे. मला काहीच चांगलं वाटत नाही आहे. हे सांगतानाही तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. बरं ठीक आहे, चल, आत्तू तिला थोपटत म्हणाली आणि दोघीही घरी जायला निघाल्या. खरं तर डान्स तिच्या मनाला शांत करणारा एकमेव मार्ग, पण आता तो देखील तिला पुन्हा मल्हारपर्यंत आणून सोडतोय पाहून तिच्या डोळ्यात अश्रू भरू लागले. आणि ती चालत निघालेली खरी, पण त्या डान्स क्लासमधल्या भेटीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर पुन्हा उभा राहिला. तिला आठवत होता तो दिवस जेव्हा ती स्वतःहून पहिल्यांदा पुढे होऊन ती त्याच्याशी बोलली होती. जिममध्ये दुसऱ्यांदा त्याला पाहिल्यानंतरही तिच्या अभिमानी स्वभावाने तिला त्याच्याकडे जाऊ दिलं नव्हतं, पण त्या दिवशी डान्स क्लासमध्ये ती त्याच्याशी जाऊन बोलण्यासाठी स्वतःला रोखूच शकली नव्हती. त्याच्या डान्सने तिचं मन इतकं जिंकलेलं. शिवाय बाईक रायडिंग, डान्समध्ये तरबेज आणि दिसायला हँडसम असणाऱ्या मल्हारने जिममध्येही तर तिला आधीच नेस्तनाबूत केलं होतं आपल्या रूपाने. फ्लॅशबॅक. ती त्या दिवशी नेहमीप्रमाणे तिच्या डान्स क्लासमध्ये पोहोचली होती. पाहते तर समोर आधीच एक डान्स सुरू होता. इश्क मेरे यारा,
तू कर ले दोबारा बस एक बार में ही भरे ना दिल बेचारा. समोर चाललेल्या डान्सच्या परफेक्ट मूव्ज आणि वाजणारं गाणं, त्याच्या प्रत्येक बीट्सरशी मूव्ह करणारा समोरचा मुलगा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तोच होता. बाईक रायडिंगमध्ये तिचा अभिमान दुखावून गेलेला, जिममध्ये त्याच्या रूपाने तिच्यावर भुरळ घालणारा तोच अनोळखी मुलगा. ती बस त्याचे मूव्ज पाहण्यात हरवलेली. कसला परफेक्ट आणि अप्रतिम डान्स करत होता तो. कुठेच नाव ठेवायला जागा नव्हती. गाणं संपेपर्यंत कोणीच त्याच्यावरून नजर हटवणार नाही असा त्याचा डान्स पाहून स्तब्ध झालेल्या शर्यूला गाणं आणि डान्स संपला हे देखील लक्षात आलं नव्हतं. ओ माय गॉड मल्हार, व्हॉट अ फॅब्युलस डान्स यू डिड. तू तर स्टेज फाडलंस यार. तीच कॉलेजमधली एनर्जी अजून तुझ्यात आहे. गौरव सरांनी त्याला आवाज देऊन सांगितलं तेव्हा त्याने त्यांना हसत टाळी दिली. डान्स संपला तरी तिची तंद्री लागलेली, ती त्याच्याचकडे पाहत राहिलेली. तिचं तिलाही ध्यान नव्हतं. चला आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. विसरलीस की काय? तू त्यालाच काय पाहत बसली आहेस म्हणत एवढ्यात प्राजूने पाठीमागून येत तिच्या खांद्यावर मारलं. ओ प्राज, ए अगं काय डान्स केला त्याने, ती हळूच म्हणाली. हो अगं विसरलीस का, आपल्या अकॅडमीत या वीकमध्ये गेस्ट कोच येणार होते. हे तेच आहेत, आपल्या गौरव सरांसोबत आलेत. ओ हो का, अरे हो विसरलेच, पण हा तोच आहे. हो हा तोच आहे, आता चल म्हणत ती डान्स आधीची एक्सरसाइज करायला गेली. पण शर्यू अजून तिथेच खिळलेली. एवढ्यात गौरव सरांनी मल्हारला पुढं घेत बोलू लागले तेव्हा ती स्वतःच्या जागेवर गेली. फ्रेंड्स शांत व्हा. आज आपल्यामध्ये फक्त एक डान्सर नाही तर एक यशस्वी व्यावसायिक प्रभाकर सरदेसाई यांचा मुलगा आणि माझा जुना मित्र आला आहे. नुकताच त्याने त्यांचा बिझनेस जॉईन केला आहे, तरीही तो चांगला डान्सर देखील आहे. म्हणून माझ्या आग्रहाखातर त्याला आज इथं बोलावण्यात आलेलं. तर तो आपल्या इथं 3 दिवसांच्या डान्स वर्कशॉपसाठी आला आहे. तर हा आहे मल्हार सरदेसाई. हॅलो एव्हरीवन, तो सर्वांवरून नजर फिरवत म्हणाला. हॅलो, सगळेच जण म्हणाले. हो, तर तसा हा बिझनेस सांभाळतो, पण डान्समध्ये त्याची उत्कृष्ट पकड आहे. तुम्ही आता त्याच्या डान्सवरून पाहिलंच असेल आणि म्हणूनच मी त्याला खास या पार्टनरिंग चॅलेंज वर्कशॉपसाठी बोलावलं आहे. मल्हार, तू फक्त या 2-3 दिवसांसाठी गेस्ट कोच म्हणून शिकवशील का प्लीज? गौरव बारीक तोंड करून म्हणाला. ऑफकोर्स गौरव, तुझ्या बोलावलेला नकार देईन का मी. सो आर यू रेडी फॉर टुडेज डान्स? तो सर्वांकडे पाहून म्हणाला. येस सर, सगळेजण म्हणाले. पण त्याआधी मला सर्वांचं इंट्रोडक्शन मिळालं तर फार बरं होईल. सो प्लीज इकडून स्टार्ट कराल का? मल्हार म्हणाला. तुमचं चालू द्या, मी आहे बाहेर म्हणत गौरव सर निघून गेले. सर्वांनी आपापली नावं सांगून इंट्रोडक्शन दिलं आणि डान्स आधीच्या एक्सरसाइज सुरुवात झाली. शर्यूची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. त्याच्यावरचा राग तिचा कुठल्या कुठे गायब झालेला आणि आता बस वेळ मिळताच ती त्याच्याशी बोलायची वाट पाहत होती. शर्यू मल्हारशी जाऊन बोलेल का? बघूया शर्यू आणि मल्हारची ही भेट कशी झाली आणि का मल्हारची शर्यूसोबतची ही भेट सुद्धा पूर्वनियोजित होती त्याच्या सूडाला अंजाम देण्यासाठी. त्याने तिच्या आयुष्यात येण्यासाठी काय काय केलंय. कथा हळूहळू उलगडत जाईल. कथेचा हा ट्रॅक आवडतोय ना? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साध तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.